काही जंतर मंतरवर जे आंदोलन चाललं होतं त्या आंदोलन आज चिघळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. संसद भवनावर लोक जी निघाली होती त्यांच्यावर पोलीस बळाचा वापर केला गेलेला. आता देखील तिथली परिस्थिती तणावपूर्ण आहे. आत्ता ज्या पद्धतीचे व्हिज्युअल्स सगळ्या माध्यमांच्या वर दिसत आहेत हे प्रचंड दुःखद म्हणण्यापेक्षा चिंताजनक आहे. ते चिंताजनक या अर्थाने की लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो. आंदोलनाचा मार्ग हा लोकशाहीचा मार्ग आहे. अशा आंदोलकांशी चर्चा करूनही प्रश्न सोडवता येऊ शकतात. मात्र भाजपाने आत्तापर्यंतच्या प्रत्येक आंदोलनाला जर बघितलं, बारसू रिफायनरी असेल किंवा इकडचं जरांगेंचं आंदोलन असेल किंवा अजून कुठली आंदोलनं असतील, या प्रत्येक आंदोलनामध्ये आंदोलन चर्चा करण्यापेक्षा ते मोडून काढण्यावर जास्त भर दिलेला आहे. आज ज्या पद्धतीने हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी संसदेच्या बाहेर पाण्याचे फवारे असतील, अश्रुधूर असेल, लाठीचार्ज असेल, हे सगळं जे तैनात केलेलं आहे, म्हणजे एकीकडे हे सरकार पाकिस्तानशी बोलायला तयार आहे. पाकिस्तानशी चर्चा केली पाहिजे असं सरकार पक्षातल्या लोकांना वाटतं, पण त्याच सरकारला आपल्याच देशातल्या जनतेशी चर्चा करायची मात्र भीती वाटते. विश्वगुरू झुरळाला घाबरतात. आता एका बाजूला सोनम वांगचूक त्या ठिकाणी 20 दिवस उपोषण करत होते. त्यांना पांढऱ्या चादरीत गुंडाळून नेल्याचं आपण पाहिलं. तर आज दीपकेला देखील पोलिसांकडून हाणमार झाल्याचा आरोप केला जातो. ती बघा ना, आपण पांढरी चादर वापरतो कधी? साधारणतः शेवटच्या क्षणी पांढरी चादर वापरली जाते. पांढऱ्या चादरीचा अर्थ मी वेगळा सांगायची गरज नाही. ज्या पद्धतीने या पांढऱ्या चादरी वापरून सोनम वांगचूक यांना जंतर मंतरवरून हटवण्याचा प्रयत्न केला, वांगचूक या व्यक्तीला हटवण्याचा नाही तर भारतीय लोकशाही जणू पांढऱ्या कपड्यात ती गुंडाळण्याचा प्रयत्न या सगळ्या लोकांनी केलेला आहे, जो अत्यंत लज्जास्पद आहे. आणि याची निंदा फक्त भारतात नाही तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवर होत आहे. हे वाईट आहे. देशभरात आंदोलनं होत आहेत याच्या विरोधात, मात्र देशभरात पोलीस बळाचा वापर केला जातोय असं दुसऱ्या बाजूला आंदोलकांकडून काही हुल्लडबाजी देखील केली जाते. नाही, हे आंदोलकांकडून कुठली हुल्लडबाजी होत नाही. काय होतं माहिती आहे का, एक मॉब सायकोलॉजी असते. ती मॉब सायकोलॉजी हाताळण्याचं कसब हे पोलिसांच्या ठायी असलं पाहिजे. तुम्ही जर ठरवून त्यांना त्रास देणार असाल, तुम्ही ठरवून त्यांचे पेशन्स, तुम्ही त्या पेशन्सचे अक्षरशः अंत बघत आहात. कारण 23 दिवस जे लोक शांतपणे एका ठिकाणी बसलेले आहेत ते तुम्हाला अचानक हुल्लडबाजी करणारे कसे काय दिसले? मग 23 दिवसात तुम्ही त्याच्यासाठी काहीच केलं नाही का? तुम्ही का त्यावर चर्चा केली नाही? असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात.